मी विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश स्पर्धा 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि माझ्याबरोबर आहे अभिनेता, आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू. गणपती बाप्पा मोरया. हा मोरया जोरदार लागलाय, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की विजेते देखील या स्पर्धेतले जोरदार असणार आहेत. अर्थात आम्ही सिद्धार्थ राज्यभरातनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं या गणपती उत्सवाकरता सजावट असेल, त्यातनं दिला जाणारा संदेश असेल, या विषयाला घेऊन प्रवेश मागवलेले होते. असंख्य प्रवेश आले आणि आमच्या दृष्टीने सगळेच विनर आहेत खरं तर. पण आम्ही जे नियम निकष ठेवले होते त्यातनं आम्ही नवी मुंबईतनं 5 मंडळं निवडली. तर त्या 5 मंडळाचे व्हिडिओज आपण बघूया प्लीज. सध्या आपण आज वाशी सेक्टर 17 मधील नवसाला पावणारा महाराजाच्या गणेश मंडपात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. सेक्टर 17 मधील हे मंडळ असून या मंडळाचं यंदाचं 41वं वर्ष आहे. या मंडळानं यंदा श्रीकृष्ण महालाची थीम साकारली आहे. साधारण 12 फूट उंच गणरायाची मूर्ती असून सिंहासनावर विराजमान ही मूर्ती आहे. चांदी तसंच सोन्यानं मढलेली मूर्ती असल्यानं भाविकांना आकर्षित करते आहे. नव्या मुंबईतील श्रीमंत गणपती मंडळाची गणना केल्यामध्ये सेक्टर 17 मधील नवसाला पावणारा या गणरायाची ओळख आहे. ठाणे बेलापूर पट्ट्यातील तुर्भे येथील असलेलं हे शिवछाया मित्रमंडळ असून 55 वर्ष या मंडळाचं आहे. या मंडळानं यंदा प्रति पंढरपूर ची निर्मिती केलेली आहे. हे मंडळ गेले 55 वर्ष या ठाणे बेलापूर पट्ट्यात गणेश उत्सव साजरा करत आहे. आपण पाहू शकता वारकरी देखाव्यामध्ये टाळ मृदंगासह दिसत आहेत आणि एकूणच पाहता हा भक्तिमय वातावरण या परिसरात या मंडळानं निर्मिती केलेली आहे. वर्षभर हे मंडळ विविध उपक्रम राबवतं. त्याचप्रमाणे अशा देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न देखील हे मंडळ करत आहे. शिवछाया मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवादरम्यान अनेक सामाजिक कार्य राबवले जातात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजू महिलांना शिवण यंत्राचे वाटप, तसेच मोखाडा वाडा येथील आदिवासी मुलांना उच्च शिक्षण घेता यावं त्यासाठी आर्थिक मदत, असे अनेक कार्यक्रम या मंडळातर्फे राबवले जातात. वाशी सेक्टर 1 मध्ये सध्या आपण आहोत. नव्या मुंबईत प्रवेश केल्यानंतर सर्वात जुनं म्हणजे साधारण 46 वर्ष जुनं हे मंडळ आहे. नवी मुंबईचा महागणपती अशी या मंडळाची नावलौकिक आहे. सध्या या मंडळानं अहमदनगरमधील हरिश्चंद्र किल्ल्यातील शिवमंदिराची गुहा साकारली आहे. निश्चितच आत प्रवेश केल्यानंतर नॅचरल टच पाहायला मिळतं व प्रसन्नता एकूणच वाटते. शिवाय नंदीवर विराजमान असलेले 7 फूट उंच मूर्ती देखील भाविकांचं मंत्रमुग्ध करून टाकते. त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी असलेलं जे पाणी, ज्यावेळेस तुमची थंडी असते, थंडीच्या दिवसामध्ये ते पाणी पूर्णपणे गरम असते आणि ज्यावेळेस तुमची गरमी चालू होते त्या टायमाला सदर पाणी हे ॲटोमॅटिकली थंड होतं. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी अध्यात्म आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाने, आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केले. सध्या आपण आहोत नवीन पनवेलच्या सेक्टर 4 मधील पनवेलचा राजा चिंतामणीच्या मंडपात आहोत. आपण साधारण
18 फूट उंच विराजमान असे चिंतामणीची मूर्ती आपल्याला आकर्षक अशी मूर्ती पाहायला मिळते. तरुणांचा मोठा भरणा या मंडळात असल्या कारणामुळे या मंडळामध्ये विविध जाती धर्माचे लोक तर असतातच, परंतु पोलीस प्रशासन असो किंवा इतर गोष्टींचा देखील या मंडळाकडून पुरेपूर सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जातो. आपण पाहत असाल स्क्रीनवर, तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ, अशा आशयाचं त्यांचं स्लोगन आहे. त्यामुळे निश्चितच या मंडळाचे सामाजिक बांधिलकी जपणारं हे एकूणच चित्र आपल्याला नवीन पनवेलमध्ये पाहायला मिळते. कधीही पनवेलमध्ये कुठल्याही प्रकारची गरज असेल किंवा कुठल्याही प्रकारचा कुठं अपघात होत असेल तर त्यापाठी आमचं मंडळ आणि आमची ही पोरं नेहमी सदैव उभे असतात. जसा चिंतामणी बाप्पा आमच्या पाठीशी नेहमी उभा आहे, त्याचप्रमाणे आम्ही देखील पनवेलच्या नागरिकांसोबत नेहमीच उभे असतो. आपण सध्या जुन्या पनवेल येथील कांतीलाल कडू प्रतिष्ठानच्या पनवेलच्या महागणपतीच्या मंडपामध्ये. यावर्षी राजस्थानी शैलीचा राजवाडा या मंडळाने सादर केला आहे. साधारण 6000 स्क्वेअर फूटमध्ये हा आलिशान असा राजवाडा असून साधारण 18 फूट उंच अशी मूर्ती देखील, गणरायाची मूर्ती देखील इथे बसवण्यात आलेली आहे. यंदा जो मूर्तीची स्थापना केली आहे त्याची शैली पाहता संघर्षातून पुढे जायचं असतं, अशाच पद्धतीचा संदेश या निमित्तानं या मंडळानं दिलेला आहे. इथल्या स्थानिक भूमिपुत्र असो किंवा तरुण वर्ग असो, त्यांना दरवर्षी विविध पद्धतीने आपल्या देखाव्यातून त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करत असते. नवी मुंबई एअरपोर्ट आहे आणि प्रकल्पग्रस्त स्थानिक हे बेघर झालेत, त्यांना लढा देण्याची गरज आहे. मूर्ती आमची ते सांगते की तुम्ही जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही होत नाही. हे 5 मंडळांचे पण विजुअल कसं वाटलं तुला? कडक यार, म्हणजे आम्ही नाही महात्मा गांधी स्मृती वसाहतमध्ये पण करायचो ना असेच, पण तेव्हाचे देखावे चलचित्रांचे, आता ज्या पद्धतीचे खरं सुंदर, सगळ्यांनी सुंदर केले. खरंच तुम्हाला कठीण आहे कोणाला प्राईज द्यायचं. म्हणून तर म्हटलं नियम निकष आम्ही समोर ठेवले होते, त्यातनं एक विजेता आम्ही निवडतो या 5 जणांमधनं. ओके, चला तो कोण आहे? सिद्धार्थ सांगेल. सिद्धू. मला कळलेलं आहे, हा सगळ्यांचंच अभिनंदन आहे. पण ज्यांना ही जी आतली बातमी आहे हा कोण मंडळ जिंकले ती बातमी मी आत्ता फोडतोय. त्या मंडळाचं नाव आहे नवी मुंबईचा राजा शिवछाया मित्र मंडळ तुर्भे. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन आपलं. आतली बातमी फुटली आतली बातमी फुटली प्राईज तुम्हाला मिळणार आहे लवकरच. वा वा, क्या बात आहे. सगळ्या मंडळाचं खूप खूप अभिनंदन. आणि थेट जाणार आहोत त्या मंडळात आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत इथे उभे. नक्कीच न्यूज 18 लोकमत पुरस्कृत 2025चे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं नवी मुंबई तसंच पनवेलमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा निकाल समोर आला आहे. मान्यवर आपल्यासोबत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल गेटे सर आपल्यासमोर आहेत. त्यांनाच विनंती करतो सर. सर काय म्हणाल, काय भावना व्यक्त कराल? ह्या सामाजिक कार्याचं देखील या मंडळाचा मोठा सहभाग आहे. नाही, मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैद्य आणि त्यांचे सहकारी गेल्या 55 वर्षापासून नवी मुंबईतील पहिला सार्वजनिक मंडळ आहे हे, आणि त्या माध्यमातून ते शैक्षणिक, सामाजिक, बाकीचे उपक्रम राबवतात. त्याबद्दल पहिल्यापासूनच त्यांची असलेली आस्था याबद्दल याप्रती दिसून आलेली आहे. पुन्हा एकदा मी न्यूज 18 लोकमत आणि मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील उपक्रमासाठी न्यूज 18 लोकमतला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण जाणून घेऊ अध्यक्ष आहेत मंडळाचे, त्यांच्याकडून काय सर, काय भावना आहे तुमच्या? शिवछाया मित्रमंडळ हे नवी मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव. दरवर्षी या ठिकाणी भव्य दिव्य असे देखावे तयार केले जातात. समाज प्रबोधनावर देखावे केले जातात. धार्मिक देखावे तिथे सादर केले जाते. यावर्षी प्रति पंढरपूर हा देखावा आम्ही उभारला आहे. देशातलं पहिलं मराठी न्यूज चॅनल IBN लोकमत यांनी जो हा उपक्रम राबवला आहे, खरोखर चांगला उपक्रम राबवला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि शिवछाया मित्र मंडळाला जे प्रथम पारितोषिक मिळालं ते सर्व सहकाऱ्यांचं आणि सगळ्या गणेश भक्तांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. धन्यवाद सर.